निकृष्ट बियाण्यांच्या नावाखाली मूर्तिजापूर येथील एका कृषी सेवा संचालकाची चक्क शेतकऱ्यानेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। सदर शेतकऱ्याने बियाणे न उगवल्याचा आरोप कंपनीवर करीत कंपनीकडून बियाण्याचे पैसे घेऊनही स्थानिक पत्रकारांना चुकीची माहिती देत कृषी केंद्राची बदनामी करण्याचा प्रकार घडवल्याचं मूर्तिजापूर येथील धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। विवेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील ओमप्रकाश हांडे नामक शेतकऱ्यानं दिनांक 23 जून 2025 रोजी ओसवाल कंपनीचे सोयाबीनच्या 5 बॅग खरेदी केल्या। शेतात सदर बियाण्यांची पेरणी केल्यावरही पीक उगवले नसल्याची तक्रार ओम हांडे या शेतकऱ्यांना धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राकडे केली। या तक्रारीनुसार कंपनीशी संपर्क साधून कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माहिती देऊन कंपनीच्या आदेशानुसार सदर शेतकऱ्यास बियाण्याचे बिल परत घेऊन दिनांक 3 जुलै 2025 रोजी 11,750 रुपये परत दिले। तशा प्रकारचे शेतकऱ्याकडून 2 साक्षीदारांसमोर कृषी केंद्र चालकाने लेखी घेतले। तसेच पैसे घेतानाचे शेतकऱ्याचे सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झाले। परंतु जादा पैशाच्या लालचेपोटी ओमप्रकाश हांडे नामक शेतकऱ्यानं लिहून पैसे वापस घेतल्याच्या एका लोकल युट्यूब वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला घेऊन खोटी बातमी प्रसारित करीत धनलक्ष्मी कृषी केंद्राची बदनामी केल्यानं सदर बातमीमुळे धनलक्ष्मी कृषी केंद्राच्या ग्राहकांवर मोठा परिणाम झाल्याचं विवेक शिंदे यांनी सांगितलं। धनलक्ष्मी कृषी केंद्र विवेक शिंदे आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या दुकानातून श्री प्रकाश हांडे यांनी 23/6 बॅगा नेला ओसवालच्या 5, 28 त्यांच्या सांगण्यानुसार 28/6 त्यांनी पेरणी केली। 3 तारखेला ते आपल्या दुकानात आले। त्यांनी सांगितले की बॅगाची उगम शक्ती झालेली नाही। तसं रिसर यांना कंप्लेंट तालुका अधिकारी यांच्याकडे करावं लागते। पण शेतकरी तो आपल्याजवळ आल्यामुळे तो आपला ग्राहक असल्यामुळे आणि मला शेतकऱ्याची आत्मीयता असल्यामुळे मी ताबडतोब ओसवाल सीड कंपनीशी राजेश कडवळ साहेबांनी संबंध साधला। त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांची पैसे समजून सांगितले। त्यांनी लगेच मला आदेश दिले शेतकऱ्याला ताबडतोब 5 बॅगाचे पैसे वापस देण्यात यावे आणि ओसवाल सीडनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ निर्णय दिला आणि मी प्रकाश हांडे यांना 11,750 रुपये नगदी स्वरूपात परत दिले आणि ते परत देताना ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे। त्यांनी ती रक्कम परत केली आणि तसं मला लिहून दिलं। ती 2 साक्षीदारा सहित त्यांनी लिहून दिलेलं आहे। गेल्या 16 वर्षापासून आपण ओसवाल सीड कंपनीचे बियाणे विकतोय। दरवर्षी 20 ते 25,000 बॅगा ओसवाल सीडच्या विकल्या जातात। मुरजाव तालुक्यात पहिली पसंती ओसवाल सीडची आहे, पण असं कधी होत नाही। ह्या वर्षी झाल्यामुळे ओसवाल सीडने पटकन दखल घेऊन त्यांना त्यांचे पैसे रिफंड दिले। तरी त्यांनी 3/7 पैसे दिल्यानंतर 10/7 लोकल वृत्तवाहिनीशी इंडिया न्यूजशी 8/7 संबंध साधून माझी दुकानाची नाहक बदनामी केली। त्या बदनामीमुळे माझ्या दुकानावर आर्थिक परिणाम झालेला आहे। याच्याही सर्वस्वी जबाबदार त्या वृत्तवाहिनीचे संपादक आहे असे मी आपल्याला सांगू इच्छितो। विशेष म्हणजे सदर घटनेबाबत सदर वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने अथवा संपादकाने कृषी सेवा केंद्र चालकाची कुठलीही विचारणा अथवा घटनेची शहानिशा न करताच बातमी लावल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे। झाल्या प्रकाराने कृषी सेवा केंद्र संचालक विवेक शिंदे व्यथित झाले असून पत्रकार व शेतकऱ्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं। जनरल न्यूज करता अकोलाहून संजय उमक यांची रिपोर्ट।